मित्रांनो, धावत्या रेल्वे दरवाजाजवळ उभं राहणं किंवा गाडीचा वेग कमी झाला की उतरायचा प्रयत्न करणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. अनेकदा ते जीवावरही बेतू शकतं. अशा परिस्थितीत जर एखादा प्रवासी चुकून खाली पडला तर चेन पुलिंग हा एकमेव उपाय असतो. मात्र ट्रेनमधील आपत्कालीन साखळीच काम करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर रेल्वेच्या आपत्कालीन क्रमांकावरूनही मदत मिळत नसल्याचं उघड झालं आहे. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार जलपाईगुडी रामनगर मार्गावर बहीण भाऊ प्रवास करत होते. त्यावेळी मुलगा चालत्या रेल्वेतून खाली पडला. हा प्रसंग पाहताच त्याची बहीण आक्रोश करू लागली. त्यामुळे इतर प्रवाशीही तात्काळ साखळी ओढण्यास धावले आणि त्यांनी साखळी ओढली. साखळी ओढूनही रेल्वे थांबली नाही असा गंभीर दावा प्रवाशांकडून करण्यात येत आहे. हा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये एक प्रवासी सांगतोय, आम्ही जलपाईगुडी स्थानक पार करून रामनगरकडे जात होतो. त्याच वेळी एक मुलगा खाली पडला. आम्ही साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. 182 या मदत क्रमांकावरही संपर्क साधला. रेल्वे मदत सेवेलाही कळवलं, पण कुठूनच मदत मिळाली नाही. पोलिसांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरीही गाडी थांबली नाही. तो पुढे सांगतो, मुलगा 10 ते 15 किलोमीटर आधीच पडला आहे, तरीही मदतीसाठी कोणीच आलं नाही. त्याची बहीण आक्रोश करत आहे. तो आता कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत असेल काहीच माहिती नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. चेन नेमकी कशासाठी दिली आहे असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहे. एका व्यक्तीने लिहिलाय, हा केवळ निष्काळजीपणा आहे. आपत्कालीन व्यवस्था कामच करत नसेल तर तिचा उपयोग काय? जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. तर दुसऱ्याने म्हटलंय, अशा वेळी गाडीच थांबत नसेल तर साखळीचा काय उपयोग? प्रवासी पडल्यावरही कोणतीही कारवाई न होणं ही गंभीर चूक आहे. आता या प्रकरणात रेल्वे प्रशासनानं कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मित्रांनो, आपली ही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद. ना इसके पास मोबाइल है ना कोई है. इसका भाई एक था, वो भी अभी पता नहीं किस हालत में कहाँ होगा.